भगवंत नाथांना विचारतात एकनाथ महाराजांना की काहीतरी मागा. नाथ म्हटले देवा काही नको. कल्पना करा ना, नाथांच्या जागी तुम्ही आम्ही असतो तर. जागे आहेत ना सगळे. लोकसभेचं विधानसभेचं एखादं तिकीट मागून घेतलं असतं. अहो संतांनी मागितलं काय, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आम्ही म्हणतो हेची दान देगा देवा लाखभर रुपये पगार व्हावा, जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा, यातूनही सही सलामत सुटलो तरच गुण गाईना आवडी. लाखांचं पॅकेज आम्हाला असतं तरी सुद्धा आम्ही सुखी नाही. घरामध्ये आई वडिलांचीच अडचण पोरांना होतीये. 3 मुलं असली तरी सुद्धा आई वडिलांना कुणी सांभाळायचं याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. इतकं विचित्र जगणं आम्ही जगतोय गृहस्थाश्रमाचं, प्रपंचाचं. म्हणून संतांनी आम्हाला भगवंताकडे मागायचं कसं, जगायचं कसं, आचार विचार व्यवहार उच्चार सगळंच किती उत्तम असलं पाहिजे संतांनी आम्हाला शिकवलं. आणि आज दुर्दैवाने आम्ही संतांचं वाङ्मय दूर सारतो आणि नको त्या गोष्टी जवळ करतो. त्यामुळे जीवन प्रवाह विस्कळीत होतोय, दुसऱ्या गतीला चाललाय. म्हणून खऱ्या अर्थी जीवनाची घडी जर उत्तम बसायची असेल, खऱ्या अर्थी जीवन प्रवाह सुरळीत चालायचा असेल ना, तर आम्हाला काय करावं लागेल. नाथांनी भगवंताकडे इतकं उदात्त मागणं मागितलं. आधी म्हणले काहीच नको. संत कधीच काही मागत नाही बरं का, काहीच मागत नाही. आणि भक्ती 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 म्हणजे तरी काय हो. भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती करतो म्हणून भक्त का. भक्त कुणाला म्हणायचं. देवाची भक्ती करतो म्हणून भक्त नाही. जो भक्ती करतो आणि भक्तीची परिणती अशी की काहीही जरी मिळालं तरी आता नको मला, अशी ज्याची अवस्था असते ना, तृप्त समाधानी जीवन ज्याचं असतं तो खरा भक्त आहे. आमची ही अवस्था कधीच नसते. आम्हाला नको असं कधीच होत नाही. आम्हाला सगळं हवं असतं, सगळं हवंय. सगळ्या संसारामध्ये प्रपंचामध्ये सोफा सेट आहे, किचन सेट आहे, सगळं सेट आहे. माणूसच अपसेट आहे. सगळं समाधान आहे, सगळं सेट आहे, पण माणसाचं मन अपसेट आहे कायम. अहो लाखांचे मोबाईल घरामध्ये पण 50 रुपयाचं पुस्तक नाही खिशात. घरामध्ये 50 रुपयाचं पुस्तक नाही, ही परिस्थिती आहे. सांगणार कोणी नाही. 2G 3G 4G चा जमाना. आज घरामध्ये आजी नाही अशी परिस्थिती आहे. असली तरी नको आहे, एवढा भीषण काळ आहे. म्हणून कीर्तन काय ऐकायचं. मी खरं सांगू का, आमच्या लेकरांना, या सगळ्या मुलाबाळांना सांगते ना की कीर्तनाला येत जा. वडीलधाऱ्या मंडळींनी कीर्तनाला त्यांना आणायचं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. वडिलांच्याकडं, वडील माणसांकडं जबाबदारीचं काम आहे. अनुकरण लहान मंडळी करणार आहेत आपलं. आपणच जर पानटपरीवरनं गुटख्याच्या पुड्या विकत घेत असू तर पोरं पुढे जाऊन काय करतील याचा नेम नाही ना. त्यामुळे आम्ही जर कीर्तनाला त्यांना घेऊन आलो, मी म्हणते मुलं झोपली तरी चालतील, चालेल का. कीर्तनामध्ये झोपेत जे ऐकतील ते चांगलं ऐकतील, घरी जागेपणी जे बघतील ते वाईट असेल. म्हणून भगवंताच्या दारात आपण जातो की नाही, काय मागायचं भगवंताकडं. आम्ही सगळे प्रापंचिक माणसं जी मागतो ना, त्याला मला माफ करा थोडं स्पष्ट बोलते, त्याला भीक असं म्हणतात. देवाकडे आम्ही भीक मागतो. स्वतःसाठी जी मागितली जाते ती भीक असते, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा असते, समाजासाठी मागितलं जातं ते दान असतं, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी विश्वात्मक भगवंताकडे जे मागितलं माऊलींनी ते पसायदान होतं. पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे म्हटलो ना आपण मगाशी. पसायदान स्वतःसाठी काही मागितलं का हो. बरं जगाने काय दिलं या माऊलीला. माधुकरी मागण्यासाठी माझी ज्ञानोबा माऊली रस्त्यावरनं निघाली ना, तर लोकांनी खडे टाकावेत पिठात, झोडी हिसकावून घ्यावी, पीठ खाली सांडून द्यावं, सांडलेलं पीठ भरता येऊ नये म्हणून भरलेलं पिठात रेघोट्या मारायच्या, मातीत मिसळून टाकायचं. काय पाप केलं होतं माझ्या ज्ञानराजांनी, काय पाप केलं होतं. पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. का नुसतं पाठ का करायचं, अर्थ समजून म्हणूया ना.
इतका समाजाने त्रास दिला तरी सुद्धा माऊली काय म्हणाले, अहो जे खळांची व्यंकटी सांडो, आम्ही म्हणतो दुष्ट नष्ट होऊ दे, माऊली म्हटल्या नाही, दुष्टांचा दुष्टपणा जाऊ दे, खळांची व्यंकटी म्हणजे वाकडेपण निघून जाऊ दे, दुष्ट सज्जन होऊ देत. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, माऊलींचं गीतेमधलं वचन आहे. सुदुराचारी, दुराचाराला सुद्धा सु हे वचन लावलंय भगवंतांनी, सुदुराचारी. कारण माणूस मुळी आतून वाईट नसतोच हो, भगवंताचा अंश आहे तो, माणूस कधीच वाईट नाही, पण परिस्थिती त्याला वाईट वागायला भाग पाडते असं म्हणतो की नाही आपण. म्हणून त्याला खळांची सुद्धा व्यंकटी सांडो ही इतकं उदात्त मागणं, म्हणजे जगाच्या पाठीवर इतकं उदात्त मागणं मागणारे माऊली एकमेव आहेत. आणि त्यांच्या पाठोपाठ आमचे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, नामदेव महाराज, अनेक संत. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी. किती सुंदर मागणं मागितलो. आम्हाला जमेल का असं मागणं मागायला? अजिबात नाही, अजिबात नाही. आमचं मागणं आणि संतांचं मागणं यामध्ये एवढाच मोठा जमीन आसमानाचा फरक आहे. याचं कारण आहे, आम्ही मागणं का मागतो थोडं लक्ष देऊ नये का. जगाचं मागणं 3 स्तरांवरचं आहे. बरं, प्रस्तावनेला जास्त वेळ घेते मला माहिती आहे. जगाचं मागणं 3 स्तरावरचं आहे. आम्ही सगळे मागतो त्याला कारण 3 आहेत. पहिलं कारण आहे काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते, काहीच जवळ नसतं म्हणून आम्ही मागतो, काहीतरी मिळवण्याची अपेक्षा असते म्हणून आम्ही मागतो 2, आणि काहीही करायचं नसतं म्हणून आम्ही मागतो. आळशीपणा, कष्ट न करता सगळं पाहिजे. माणूस का मागतो? या 3 कारणांमुळे मागतो. पण संत का मागतात माहितीये? देवच म्हणतो मागा 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 मागा. देव मागे लागतो. तुकोबरायांच्या मागे लागले भगवंत. विश्वंभर बाबांपासून 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा असलेले तुकोबराय ज्या कुळात जन्माला आले की नाही, त्या कुळामध्ये बोल्होबा जर पांडुरंगाकडे गेले तर पांडुरंग असा कटेवर हात ठेवून विटेवर उभा असायचा, आणि बोल्होबा दारात पोहोचले की पांडुरंगाची मान अशी खाली जायची. रुक्मिणी आईसाहेब विचारायच्या, का हो मान का खाली घातली? भगवंत म्हणायचे, अगं बघितलं नाही का सावकार दारात आलाय म्हणायचे. सावकार दारात आलाय, आणि सावकार दारात आला ना की कर्जदारानं मान खालीच घालायची असते म्हटले. काय बोलताय? हो म्हणे, यांचं इतकं ऋण आहे माझ्यावर भक्तीचं, म्हणून पुढच्या काळात तुकोबरायांना विचारलं, तुकोबा काहीतरी मागा बाबा माझ्याकडे, मला कुणीच कसं काही नाही मागत, तुम्ही अशी कशी भक्ती करता? म्हणून भक्तीचे सुद्धा प्रकार आहे. देवभक्ती, भक्त देवाची करतो ती देवभक्ती, गुरुभक्ती शिष्य गुरुची करतो ती गुरुभक्ती, आणि भक्त भक्ती भगवंत भक्ताची करतो ती भक्त भक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबरायांना पांडुरंग आर्जव करून विचारताय, तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा. महाराज म्हटले, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, अरे तू काय मला देणार? तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. आता मिरास हा शब्द मराठी मीडियमला शिकवला जातो, किंवा मराठी मीडियमच्याच मुलांना कळेल, कदाचित तोही नाही कळणार. अहो संतांचं वाङ्मय शब्द, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे. मिरास या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगून पुढे जाते. मिरास म्हणजे काय? ऍसेट, संपत्ती. आता कळलं? ऍसेट म्हटल्यावर कळलं ना? असं मराठीत बोललं की जास्त लवकर कळतं. ऍसेट म्हणजे काय? काहीतरी संपत्ती, सातबाराचा उतारा थोडक्यात. चला कळलं आता. विठ्ठल 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 विठ्ठल. वडील मुलांना, मुलगा वडिलांना आज विचारतो 16 वर्षाचा, तुम्ही आमच्यासाठी काय केलंय? तुम्ही आमच्याकरता काय ठेवलंय? कशासाठी काय करायचं असतं मला सांगा तुम्ही. परवा एक आजोबा मला भेटले बरं का, अगदी 75चं वय उलटून गेलं होतं. आता निरोपाची वेळ बऱ्यापैकी आता येऊन ठेपली होती, पण इतकी चिंता डोक्याला लावून बसले होते, मला नाही राहवलं. म्हणून मी त्यांना विचारलं, म्हटलं आजोबा काय झालंय, कसली चिंता लागली? सगळं तर कमावलंय, आता पेन्शन आहे, मजबूत, सगळं सगळं छान आहे, 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलंय, पण काय झालंय, कसली चिंता आहे सारखी? आता छान जपमाळ हातात घ्यायची, नामस्मरण करत बसायचं. म्हटले अगं काय सांगू तुला, 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली. म्हटले विठ्ठल
म्हणतात की पांडुरंगा तू काय मला देणार, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वडिलांची वडिलांची मिरास आहे तुझी सेवा करणं, आमची संपत्ती आमचा वारसा हक्क आहे, कारण तुझे चरण गहाण आहेत. गाथेतला शब्द आहे, माझ्या पदरचा नाही. तुझे चरण गहाण पांडुरंगा, तुझे चरण गहाण आहेत आमच्या घरात. आले ना विश्वंभर बाबांसाठी पांडुरंग पंढरपुराहून देहूमध्ये आले, मंदिर बांधावं लागलं बुवांना. आणि असे संत अधिकाराचे आहेत, म्हणून नाथ महाराज सुद्धा काही मागत नाहीत, पण भगवंत ऐकेच ना. काहीतरी मागा नाथा, काहीतरी मागा. नाथ महाराज म्हणले देवा ठीक आहे मला काही मागायचं नाही, पण तू माग 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 म्हणून माझ्या माग लागलायस, म्हणून मागतो तेवढं दे. अभंगाचं प्रथम चरण. देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, हो हो देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे. नामस्मरण घडो संत समागम, हो नामस्मरण घडो संत समागम. संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे. नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण संत समागमे. हॅलो हॅलो गेन घेऊ नका. आवाज कमी करूच नको ना तू. हॅलो अरे पहिल्यांदा शेट्टी देवा माहिती राहिलीच माझे मनला विठाल 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 असं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. नाथ महाराज म्हणले देवा तुला द्यायचंय ना दे. काय देशील? देवा माझे मन लागो तुझे चरणी. अभंगाचं एक चरण तरी पाठ करून जायचं इथनं, घरी जाताना म्हणायचं, रिव्हिजन करायची. काल कुठला अभंग लावला होता विचारलं तर बऱ्याच जणांना जमणार नाही. आम्ही दुर्दैवाने विनोदच लक्षात ठेवतो कीर्तनातला, अभंग नाही लक्षात ठेवत. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. सरळ सरळ अर्थ आहे. नाथ महाराज म्हटले देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. का? कारण तुझ्या चरणांच्या तिथं काय सुख आहे ना ते तुलाच नाही ठाऊक. कमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे. तैसे तुझे ठावे नाही तुझं नाम. तुला माहितीच नाही तुझं नाम, तुझ्या नामामध्ये तुझ्या चरण सुखामध्ये किती गोडी आहे. तुका म्हणे तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊ का नाही तुझं. तुला माहितीच नाही तुझ्या चरण सुखांमध्ये किती आनंद आहे. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सगळं तिकडं पांडुरंग लाखोंच्या समुदाय तिकडं पंढरपूरला धावतो. कशासाठी हो? त्या चरण सुखासाठी ना. नाही मिळत कित्येकांना दर्शन, नगर प्रदक्षिणा करून माघारी येतात, कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतात, पण तरी जातात का?
कारण त्या चरणांच्या तिथं तुझं मन लागू दे. नाथांचं मागणं आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. का? मनालाच का बरं म्हणाले, डोळ्यांना का नाही, कानांना का नाही? तुकोबरायांनी म्हटलं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सगळ्या इंद्रियांना सवय लावावी, डोळ्यांनी विठोबाचं रूप बघावं, कानांनी त्याचं नाम ऐकावं, सगळं सांगितलं. पण नाथांनी मुद्दाम मन शब्द वापरला, तुकोबरायांनी सुद्धा मन शब्द वापरला. मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी, विठोबाचे पायी. मनाला सांगितलं का, कुठे जा? विठोबाच्या पायाजवळ जा, कारण तिथं सगळं सुख आहे, सगळं सुख आहे. नाथांनी मनाला सांगितलं कारण मन आमचं इतकं नष्ट भ्रष्ट कुलिष्ट झालंय की नाही, सगळीकडे धावतं पण इकडे येत नाही. मी जर आता म्हटलं की नाही, जाताना त्या कोपऱ्यात अजिबात न बघता पुढे जा, तर म्हणणार असं का म्हटले असतील बरं. मुद्दाम बघणार, बघू नको करू नको म्हटलं की ते मन मुद्दाम असं करतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, महाराज मनच लागत नाही नामामध्ये, तुम्ही म्हणता नाम घ्या, मनापासून घ्या, डोळे झाकून बसा, मनच लक्षच लागत नाही. म्हटले मन ऐकतच नाही, मन काही केले ऐकतच नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात, पोरग दिवसात 15 वेळा तरी आमचं वाक्य होतं की नाही, ऐकतच नाही कार्ट. आता बहिरा आहे म्हणून ऐकत नाही का? बहिरा आहे का? ऐकत नाही म्हणजे बहिरा आहे असं त्याचा अर्थ नाही. सांगितलेली आज्ञा पालन करत नाही म्हणजे ऐकत नाही. बाळ्या जा उठ, कोथिंबीर घेऊन ये, नाही जात. जा बाळ्या उठ, जा अभ्यास करत बस, नाही करत. जा उठ, जा गेम खेळ, लगेच उठतो. हे कसं ऐकतं? हे कसं ऐकतं? या मनाचं असंच आहे. कर म्हटलं की जे योग्य आहे ते मन करणार नाही. श्रेयस आणि प्रेयस यातला अर्थ आम्हाला समजावून घ्यावा लागेल. श्रेयस करताना चांगलं वाटतंय, परिणाम वाईट आहे. प्रेयस करताना थोडासा त्रास होईल, अभ्यास करताना थोडा परिश्रम पडतील, कष्ट पडतील, पण परिणाम उत्तम असेल, परिणाम उत्तम असेल. म्हणून नाथ महाराज म्हणले, माझं मन चंचल आहे ना, ते तुझ्या पायाजवळ येता येत नाही. एकदा आलं तर ते तिथं स्थिर राहील, म्हणून माझं मन तुझ्या चरणांजवळ येऊ द्या. या मनाचे दुर्गुण अर्जुनाने भगवद्गीतेत सांगितलेत. भगवंताला सांगताना, चंचलम ही मनः कृष्णा प्रमाथि बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. किती डिग्र्या गीतेतला श्लोक आहे. चंचलम ही मन कृष्णा प्रमाथी बलवत दृढम. मन कसं आहे? चंचल आहे. पहिला गुण मनाचा बघा, चंचलम ही मन कृष्ण, प्रमाथी उन्मत्त आहे, बलवत बलवान आहे, ताकदवान आहे, आणि दृढ म्हणजे हट्टी आहे, ऐकतच नाही. आमच्या बहिणाबाई म्हणाल्या, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ पिकातल ढोर. किती हकल हकल फिरी येत पिकावर, हो किती हकल फिरी येत पिकावर. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. किती गोड सांगितलं बहिणाबाईंनी. 4थी पास होत्या फक्त, अशिक्षित कवयित्री, अशिक्षित, अडाणी नव्हत्या बरं का, अडाणी नव्हत्या, अशिक्षित होत्या. आता अशिक्षित आणि अडाणी यातला फरक तुम्ही म्हणाल काय आहे? आम्ही आमच्या आईला म्हणतो घरातले, आमची आई अडाणी आहे. मला खरं सांगा, किती जण म्हणतात आमची आई शिकलेली नाही, आमची आई अडाणी आहे, असं आम्ही पटकन बोलून जातो. मी हात जोडून आमच्या तरुण बांधवांना सांगेन की आईला अडाणी कधीच नाही म्हणायचं, कधीच नाही. हा, 4 पुस्तकं कमी शिकली असेल, अक्षर ओळख नसेल, पण अडाणी नाही म्हणायचं, कारण तिच्या रूपाने अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं. आम्ही तिला अडाणी म्हणताच कामा नये. का? आज आम्ही उठल्याबरोबर, अंथरुणातनं उठल्याबरोबर उशाशी ते यंत्र असतं. काय अहो विसरलात की काय? आहे की नाही? असतो की नाही जवळ? आणि त्या मोबाईल मधनं उठल्या उठल्यात तो पहिला आम्ही हातात घेतो. 500 किलोमीटरवर असलेला एखादा मित्र असेल, त्याला पहिला गुड मॉर्निंग, त्याला रिप्लाय पहिला गेला पाहिजे, याची आमची धडपड. किती किती संकुचित झालो आम्ही. चॅटिंग करतो आम्ही, ओके ओके म्हणण्या इतका सुद्धा वेळ नाही आमच्याकडे. के
श्रद्धांजलीला एकच गुच्छ, वाढदिवसाला एकच गुच्छ. किती सीमित झालो आम्ही. पूर्वीच्या काळचा पत्रव्यवहार संपला, पूर्वीच्या काळच्या भेटीगाठी संपल्या. कोरोनाने तर अजूनच अंतर वाढवलंय आमच्यातलं. विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस माणसापासून दूर चालला. मनानी, भावनेनी, नात्यांचा पदर, स्नेहाची कदर काहीच नाही राहिलं. आज दगडाच्या पाषाण हृदयाची माणसं आम्ही झालो. म्हणून आम्हाला आज घरामध्ये बास 2-3 माणसं भरपूर झाली म्हणतात. जास्त नको गर्दी घरामध्ये. आजी आजोबा असले तर नको, कोणी सांभाळायचा हा प्रश्न पडतो. म्हणून म्हटले संस्कारांची फार मोठी गरज आहे याकरता. नाथांनी भगवंताकडे असंच मागणं उदात्त मागितलं आणि आम्हाला सुद्धा काय मागायचं हे शिकवलं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, मन माझं तुझ्या चरणावर लागू दे, कारण माझं मन वाईट आहे म्हणाले. सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. भगवंतांनी अर्जुनाचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं होतं त्या प्रसंगामध्ये आणि भगवंत म्हणले अर्जुना सगळं म्हणणं बरोबर आहे रे बाबा तुझं, नाही ऐकत ना, पण या मनाचे नि एकनिके जे देखलिया ठाया सोके, मग अनुभव सुखची कवतुके दावीत जाई जे. माझी माऊली ज्ञानेश्वरीत म्हणते की सगळं जरी खरं असलं ना तरी तो परमात्मा मनानीच अनुभवता येतो. भगवंत मनानीच अनुभवता येतो. रूपाते देखते चक्षु, चक्षु ते देखते मन, मन ते देखते आत्मा, आत्मा ब्रह्मची आपण यथार्थ दीपिकाकार म्हणतात की भगवंताला जर बघायचं असेल ना तर मनानीच बघावं लागतं, भावनेचाच डोळा लागतो. तिथे तुमची बुद्धी कामाची नाहीये. श्रद्धे म्हणून कीर्तनाला सुद्धा श्रद्धेनीच बसावं. व्यवहारातला सगळा मोठेपणा बाजूला टाकावा. मी अमुक आहे, मी तमुक आहे म्हणून जर कीर्तनाला बसलात ना तर आनंद नाही मिळणार कीर्तनाचा, कधीच नाही. श्रद्धेने कीर्तन श्रवण करावं, मग तुम्हाला आनंद मिळेल. ते मन, आता इथं सुद्धा कीर्तनात किती जणांचं मन आहे काय माहिती. काही जण असा ट्रँगल निवडूनच बसतात की चपला पण दिसल्या पाहिजेत, बुवा कीर्तनकार पण दिसला पाहिजे आणि देव पण दिसला पाहिजे. काही आधीपासून सोयच करून बसतात खांबाची. लागलीच ब्रह्मानंदी टाळी कुठून तर पंचायत नको. हे असं आमचं अध्यात्म आहे, अशी आमची भक्ती आहे म्हटले. पण मन माझं देवाच्या चरणावर लागू द्या. का? कारण त्याच्या चरणांचं सुख काय आहे हे भगवंताला सुद्धा नाही ठाऊक. तुकोबराय म्हणतात आम्हाला माहितीये तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊ का नाही तुझं, आम्हाला माहितीये. आणि मग माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. आणि म्हणतात संसार व्यसनी पडो नेदी. काय शब्द वापरला नाथांनी ऐका, जागे आहेत ना सगळे. संसार व्यसन शब्द वापरलाय. संसाराला व्यसन म्हटलंय संतांनी आणि आम्ही तेच व्यसन एवढ्या आवडीने करतो काय सांगू तुम्हाला. बरं दोघांचं पटत सुद्धा नाही, अजिबात नाही पटत. एक मुलगा होता, वडिलांना म्हणायचा मला विश्व बदलावं असं वाटतंय, मला जग बदलावं असं वाटतंय. असतं बघा 16-17व्या वर्षी थोडी एक्साइटमेंट असते की मला हे करायचंय, मला अमुक करायचंय, आणि होत तर काहीच नाही हातातनं. मला अमुक करायचंय, मला तमुक करायचंय. तो मुलगा म्हटला मला जग बदलायचंय. वडील म्हणले बाबा जे काही बदलायचंय ते लग्न व्हायच्या आधी बदल, लग्न झाल्यानंतर साधा चॅनल सुद्धा बदलता येत नाही. विठाल रिमोट सगळा इकडे असतो, हाय की नाही? नसेल तर खरं सांगा. नाही तसं काही नाही आमचं म्हणून. टीव्हीचा चॅनल सुद्धा नाही. सिरियल एकदा लागली की सगळं सोडून ठाण मांडून तिथं असतो. एक तर आजीबाई म्हणल्या गुरुदेवांनी एवढा मंत्र दिलाय, एवढं नाम दिलंय, एवढा जप दिलाय, आत्ता अशी सिरियल लावते जपाला बसते म्हणल्या. असा आमचा जप चालू आहे. सिरियल बघत बघत जप चालू असतो. म्हणून नाथ महाराज म्हणले देवा माझे मन लागो तुझे. नाहीतर सिरियल मध्ये मन आणि चरणावर देवाच्या माळेत सुद्धा लक्ष नाही. 108 मणी माळेला असतात, काहींकडे 108 खोड्या असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. नामस्मरण करताना काय असावं त्याच्यामध्ये? जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळा. गळा माळ शोभे. गळ्यामध्ये जर माळ असली की नाही तर पुढचं पथ्य आहे. नाहीतर याच्या अंगावर वास्कन त्याच्या अंगावर वास्कन ओरडते. म्हणून म्हटलं लहान मूल जरी आलं ना की त्याला हाकलून लावता तो कीर्तनात. मला फार वाईट वाटतं. पांडुरंग त्याच्या रूपाने मी म्हणते आणा, झोपू द्या इथं येऊन, खुशाल आणा त्यांना नाही बाजूला करायचं. गळा माळ शोभे आत्मरूप शांती. गळा माळ शोभे आत्मरूप
म्हणे विठ्ठल मात्रा घ्यावी. गळ्यात माळ आली की आता पुढचं पथ्य, आतमध्ये शांती पाहिजे, नाहीतर आतमध्ये असा राग कायम भरलेला असतो.